अखेर लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं। आता सरकारकडून 3 मोठे निर्णय जाहीर झाले असून आता लाडक्या बहिणींची चिंता मिटली आहे। आता 11व्या हप्त्याचे 1500 रुपये तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आत्ताच जमा झाले आहेत। 10 ते 15 मिनिटांपूर्वी आता राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आत्ताच जमा झालेली आहे। आता तुम्ही बँक खाते देखील चेक करू शकता, कारण की आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत आताच काही वेळापूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। साधारणतः आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा देखील झाली असल्यामुळे आता बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 2984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती। त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आजपासून मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असून आता लगेचच जून महिन्याच्या देखील 12व्या हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की आता मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता, यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पाहायला मिळत होती आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी आता राज्य सरकारने 3 मोठे निर्णय घेतले आहेत। यामध्ये पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता मे महिन्याचा 11वा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालीच आहे। त्यानंतर आता म्हणजेच की मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला की लगेचच जून महिन्याचा देखील 12वा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची देखील आता 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने तिसरा देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असून आता लगेचच जून महिन्याच्या देखील 12व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर लगेचच गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे, ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा होतच आहे। मात्र मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पाठोपाठ लगेचच जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे। ही 2 महत्त्वाची कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता कोणतं एक महत्त्वाचं काम केलं की लगेचच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पाठोपाठ लगेचच जून महिन्याचा लाभ मिळणार आहे, ते देखील मी सांगणार आहे। त्याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत आणि त्यानंतर लगेचच गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे जमा होतील, ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुम्ही जर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत गेला तर तुम्हाला लगेच जून महिन्याचा देखील 12वा हप्ता कसा मिळवायचा ते देखील पाहायला मिळणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मंत्री आदिती तटकरे यांची देखील आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार असतील, त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता या घडीची सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे, ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना देखील हप्त्याची प्रतीक्षा लागली होती। हप्ता आज येणार की उद्या येणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात होता। मात्र अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून साधारणतः मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2984 कोटी रुपयांचा निधी आता जमा होत असल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची देखील यादी जाहीर झाली आहे। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होत आहेत ते आपण सविस्तर पाहूया।
आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होत आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर लगेचच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पाठोपाठ लगेचच जून महिन्याचा 12वा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा देखील लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यापूर्वी आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे ते आपण सविस्तर पाहूयात। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अमरावती विभागाचा जर विचार केला तर आता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 10 ते 15 मिनिटांपूर्वीच आता वाटप सुरू झाले असल्यामुळे आता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला की लगेचच जून महिन्याचा देखील 12वा हप्ता मिळणार आहे। मात्र आता 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत ते देखील पुढे सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर कोकण विभागाचा जर विचार केला तर आता कोकण विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होत आहे। त्यानंतर आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यादेवी नगर आणि नंदुरबार देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला की लगेचच जून महिन्याच्या देखील 12व्या हप्त्याची रक्कम ही वाटप करण्यामध्ये येणार आहे। मात्र आता 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत ते मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता मे महिन्याचा 11वा हप्ता कोणत्या बँकेमध्ये आता जमा होत आहे ते देखील आपण सविस्तर पाहूया। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता कोणत्या बँकेमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होत आहे ते आपण सविस्तर पाहूयात। त्यानंतर जून महिन्याचा देखील 12वा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहूयात। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिली बँक आहे HDFC बँकेमध्ये आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर ICICI बँक आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेमध्ये देखील आता पैसे जमा होत आहेत। त्यानंतर ॲक्सिस बँक असेल, येस बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर इंडियन ओसेर्स बँक असेल, त्यानंतर इंडियन बँक आहे, त्यानंतर IDBI बँक आहे, त्यानंतर UCO बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा होत आहे। त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल, त्यानंतर बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर कॅनरा बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पोस्ट बँक असेल, ग्रामीण बँक असेल या देखील बँकेमध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये आता पैसे जमा होत आहेत ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पाठोपाठ लगेचच जून महिन्याचा 12वा हप्ता कसा मिळवायचा ते आपण पाहूयात। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील आपण पाहणार आहोत। म्हणजेच की आता सर्वात आधी गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते आपण पाहूयात आणि त्यानंतर मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पाठोपाठ लगेचच जून महिन्याचा 12वा हप्ता कसा मिळवायचा ते आपण शेवटी पाहूयात।
तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा पहिला हप्ता कसा मिळवायचा ते आपण पाहूयात। म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे वार्षिक 3 हप्ते देण्यामध्ये येत आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपये, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये। म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 2490 रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे। तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती नोंदणी किंवा अर्ज केला तर तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता। तुम्ही जर अर्ज केला आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र जर ठरला तर तुम्हाला वार्षिक एकूण 2490 रुपयांचा लाभ मिळणार आहे। यामध्ये 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। पहिला हप्ता 830 रुपयांचा आहे, दुसरा हप्ता 830 रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपयांचा। म्हणजेच की 2490 अशी रक्कम आता बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। हा देखील नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता। म्हणजेच की आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होत आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्या पाठोपाठ म्हणजेच की आता मे महिन्याचा 11वा हप्ता बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा ते आपण आता सविस्तर पाहूयात। आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या, या ठिकाणी तुम्ही बातमी पाहू शकतात। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आजपासून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होत आहे। राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेमध्ये असते। गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जात आहे। याच पडताळणी अंतर्गत आता अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीमधून आता वगळण्यामध्ये देखील आले असल्यामुळे आता तुम्हाला जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी 2 महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत आणि हे 2 महत्त्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता असे असतानाच आता उर्वरित लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास आता सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते तपासावे असे देखील आता आव्हान केले जात आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे आता 1500 रुपये या ठिकाणी जमा होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणारच आहे। मात्र त्यानंतर जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत। आता कोणते 2 महत्त्वाचे कामे केले तरच जून महिन्याचा 12वा हप्ता बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण पाहत आहोत। फक्त आता लक्षपूर्वक या ठिकाणी ऐका। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 2984 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि हा निधी आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होत आहे। आजपासून आता वाटप सुरू झाले आहे। म्हणजेच की आता 2 ते 3 दिवसांमध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झाला की लगेच जून महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे। कारण की आता जून महिना सुरू झालेला आहे आणि मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता। त्यामुळे आता जून महिन्याचा 12वा हप्ता देखील आता लवकर मिळण्याची शक्यता आहे आणि याच्यासाठी तुम्हाला आता 2 महत्त्वाचे कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहेत। यामध्ये आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला e-KYC करून घ्यावी लागणार आहे। e-KYC तुम्हाला आता तात्काळ करून घ्यावी लागणार आहे। तुम्ही जर e-KYC नसेल केली तर आत्ताच CSC सेंटरवरती जाऊन e-KYC करून घ्या। जर तुम्हाला जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला e-KYC करणे आता राज्य सरकारने बंधनकारक आणि अनिवार्य केले असल्यामुळे आता तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्यासाठी e-KYC करून घेणे आवश्यक आहे। तुम्ही आधार सेंटरवरती किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही तात्काळ KYC करून घेऊ शकता।
त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासावे लागणार आहे। जर लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या, कारण की आता राज्य सरकारने आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य केले असल्यामुळे तुम्हाला जर जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। हे दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या, कारण की हे दोन महत्त्वाची कामे केले की सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा देखील 12वा हप्ता जमा होईल। सध्या तरी आता मे महिन्याचा 11वा हप्ता म्हणजेच की 1500 रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा। आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।